गुड मॉर्निंग. FYBA सेकंड सेमिस्टर समग्र लक्ष अर्थशास्त्र पेपर 2 पहिला टॉपिक. यामध्ये आज आपण उत्पादन फलन ही संकल्पना पाहणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये उत्पादन ही एक व्यापक संकल्पना आहे. उत्पादन म्हणजेच उपयोगितेची निर्मिती करणे. आपल्याला माहिती आहे की मानवाच्या अनेक गरजा आहेत आणि या अनेक गरजा भागवण्यासाठी विविध वस्तूंचं उत्पादन करावं लागतं आणि उत्पादन संस्थांना उत्पादन करण्यासाठी उत्पादक साधनांची गरज असते. उत्पादक साधनांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल, संयोजन ही उत्पादन साधनाची प्रमुख साधने आहेत आणि या साधनांच्या माध्यमातूनच आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी उत्पादनाची निर्मिती करणं आवश्यक आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी फक्त वस्तूच्या उत्पादनाचाच विचार केला, परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूचा तसेच ज्या काही इतर मानवीय सेवा आहेत यामध्ये उदाहरणार्थ वकील, डॉक्टर, शिक्षक या सेवांच्या माध्यमातून सुद्धा उत्पादनाची निर्मिती होते आणि म्हणून या सर्व सेवांचा समावेश आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादन कार्यात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उपभोगानंतर अर्थशास्त्राच्या अभ्यासात उत्पादन हे एक महत्त्वाचं ठरत आहे. उपभोग आणि उत्पादन यांचा अत्यंत जवळचा निकटचा संबंध आहे. उपभोक्त्यास उपभोगासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू उत्पादन प्रक्रियेतून उपलब्ध होतात आणि उपभोगाकरिता त्या वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते आणि त्यातूनच उपभोगातूनच वस्तू आणि सेवांच्या मागणीतूनच उत्पादनाला चालना मिळते. जेवढ्या वस्तू आणि सेवांचा उपभोग जास्त म्हणजेच तेवढ्या त्या वस्तू आणि सेवांची मागणी जास्त म्हणजेच तेवढ्याच त्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा जास्त. उत्पादन प्रक्रियेचा अर्थबोध साध्य करण्यासाठी उत्पादकाची समर्पक व्याख्या आपण या ठिकाणी करू शकतो. उत्पादनाची व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. यामध्ये काही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचे सुद्धा यामध्ये उत्पादनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा संकल्पना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्यामध्ये उत्पादन क्रिया म्हणजेच उत्पादन, तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्यामध्ये उत्पादन म्हणजे मानवी प्रयत्नाद्वारे नैसर्गिक वस्तू व मानवनिर्मित भांडवली वस्तू, नैसर्गिक वस्तू आणि मानवनिर्मित भांडवली वस्तू यांच्या साहाय्याने विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती करणे होय. आधुनिक काळात उत्पादन घटकाकरता आदान आणि उत्पादन राशीकरता प्रदान हे वापरता येतात आणि यावरूनच उत्पादनाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येते की आदानाचे रूपांतर प्रदानाच्या करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन असं म्हणतात. आदानाचे रूपांतर प्रदानात करण्याच्या प्रक्रियेस या ठिकाणी उत्पादन म्हणतात. आदान म्हणजे साधनं आणि प्रदान म्हणजे उत्पादन. उत्पादन व्याख्या पाहिल्यानंतर आपण उत्पादन फलन प्रोडक्शन फंक्शन संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. उत्पादनाचा सिद्धांत हा भौतिकशास्त्रातील माहितीवर आधारलेला आहे. वास्तविक पाहता उत्पादन संकल्पना उत्पादन अभियांत्रिकी या शास्त्राचा विषय आहे. तरी पण अर्थशास्त्रज्ञ या संकल्पनेचा उपयोग फार महत्त्वाचा आहे, कारण उत्पादन संस्थेचा अथवा पेढीचा आकार कितपत, उत्पादनाची मात्रा किती असावी इत्यादी गोष्टींचा अभ्यास अर्थशास्त्रात केल्याने उत्पादन फलन हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते. आणि म्हणूनच उत्पादन फलन काय किंवा उत्पादन फलन कशाला म्हणायचं याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. दिलेल्या तांत्रिक परिस्थितीत आदानाच्या वेगवेगळ्या समूहाच्या साहाय्याने उत्पादित करता येऊ शकणाऱ्या वेगवेगळ्या प्रदानांचे परिणाम दर्शवणारे पत्रक म्हणजेच उत्पादन फलन. वेगळ्या शब्दात असं म्हणता येईल की आदाने आणि प्रदाने यांच्यात आढळून येणाऱ्या कार्यात्मक किंवा फलनात्मक संबंधाला उत्पादन फल म्हणतात. आदाने आणि प्रदाने यांच्यात घडून येणाऱ्या कार्यात्मक किंवा फलनात्मक संबंधाला उत्पादन म्हणतात.
या फलनात्मक संबंधाचा आदान प्रमाणावर रेट ऑफ इनपुट, प्रदान प्रमाण रेट ऑफ आउटपुट अवलंबून असतं आणि त्यामुळे आदाने ही स्वतंत्र चलराशी आहेत तर प्रदाने ही अवलंबित चलराशी आहेत. या ठिकाणी एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला की QX बरोबर FABCD.NT. आता इथे QX बरोबर X वस्तूचे उत्पादन परिणाम म्हणजेच प्रदान, F म्हणजेच कार्यात्मक फलन, ABCDN म्हणजेच X वस्तूच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे घटक आदाने आणि TX म्हणजे X वस्तूच्या उत्पादनासाठी वापरलेले स्थिर तंत्रज्ञान. जर एखाद्या वस्तूच्या उत्पादनात केवळ श्रम आणि भांडवल हे दोनच घटक वापरले असतील तर उत्पादन फल हे पुढील प्रमाणे मांडता येते. QX बरोबर F कंसात LK. QX बरोबर X वस्तूचे उत्पादन परिणाम, F म्हणजे कार्यात्मक फल, L म्हणजे श्रमसंघटनांचे परिणाम आणि K म्हणजे भांडवल घटकांचे परिणाम. तांत्रिकदृष्ट्या एक साधी सोपी व्याख्या की आदाने आणि प्रदाने. तर उत्पादन फल या संकल्पनेचा काही प्रमुख अर्थशास्त्रज्ञांनी काही व्याख्या या ठिकाणी पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत आणि यामध्ये उत्पादन सेवांच्या आदानांचा दर आणि प्रदानांचा दर यांच्यात असणाऱ्या संबंधाला उत्पादन फल असं नाव दिले. आदान म्हणजे सर्व साधनं आणि प्रदान म्हणजे उत्पादन आणि या दोन्हींचा जो काही दर आहे यांच्या संबंधाला उत्पादन फल हे नाव दिलं जातं आणि हे तांत्रिक ज्ञानाविषयी अर्थशास्त्रज्ञांच्या मताचा सारांश असतो. तांत्रिक ज्ञानाविषयीचा अर्थशास्त्रज्ञांच्या तो मताचा सारांश आहे. प्राध्यापक बौमल, प्राध्यापक बाइंडर या अर्थशास्त्रज्ञांच्या मते ज्ञानाच्या वर्तमान अवस्थेत आदानाच्या विशिष्ट समूहांच्या सहाय्याने वस्तूचे मिळवता येणारे महत्तम परिणाम म्हणजेच उत्पादन फल होय. म्हणजेच आजचं ज्ञान एक वर्तमान ज्ञानामध्ये साधनं, आदाने म्हणजे साधनं यांचा एक विशिष्ट समूह घेऊन, एक विशिष्ट जोड घेऊन त्यांच्या सहाय्याने ज्या वस्तू मिळवता येतात त्या वस्तू जास्तीत जास्त कशा पद्धतीने उत्पादन करता येते त्याचे परिमाण म्हणजेच उत्पादन फल होय. प्राध्यापक सॅम्युएल्सनने सुद्धा एक व्याख्या केलेली आहे की विशिष्ट अशा आदानाचे किंवा उत्पादन घटकाच्या प्रत्येक समूहाच्या सहाय्याने उत्पादित करता येण्यासारखे प्रदानांचे महत्त्व परिणाम स्पष्ट करणारा तांत्रिक संबंध म्हणजेच उत्पादन फल होय. तांत्रिक संबंध म्हणजेच उत्पादन फल होय व ते दिलेल्या तांत्रिक ज्ञानाच्या अवस्थेतच मांडलं जातं. तांत्रिक ज्ञानाच्या म्हणजे एक टेक्नॉलॉजी, एक तंत्र, काय उत्पादन करायचं आहे, शेती करायची आहे, भात करायचं आहे, गहू करायचा आहे, मग त्यासाठी काय लागणार अवजार आहे, ऊस करायचा आहे, बागायत शेती करायची आहे, फळं उत्पादन घ्यायचं आहे, आंबा लागवड करायची आहे, काजू लागवड करायची आहे, त्यासाठी काय काय साधनं आहेत आणि त्याचं जे काही शास्त्रीय माहिती आहे, शास्त्रीय तंत्रज्ञान याच्या साहाय्यानं उत्पादन प्रक्रिया करणं म्हणजेच उत्पादन फल होय. आता उत्पादन फलाचे प्रकार, काळाच्या अनुषंगाने उत्पादन फलाचे दोन प्रकार आहेत. एक अल्पकालीन उत्पादन फल आणि दुसरं आहे दीर्घकालीन उत्पादन फल. तर आपण अल्पकालीन उत्पादन फल, अल्पकाळात उत्पादनाचे काही घटक बदलता येत नाहीत. उत्पादनाचे जे घटक अल्पकाळात बदलता येत नाहीत त्या घटकास आपण स्थिर घटक असे म्हणतात. त्यामुळे काही घटकांचे प्रमाण स्थिर ठेवून एका किंवा थोड्या घटकात बदल करून उत्पादनात घडून येणाऱ्या परिवर्तनांचे विवेचन करणाऱ्या फलनास अल्पकालीन उत्पादन फल किंवा घटक परिवर्तनीय उत्पादन फल असं म्हणतात. काही घटकात बदल करता येत नाहीत त्याला स्थिर घटक म्हणतात आणि काही घटकामध्ये बदल करून जे काही अल्पकाळामध्ये जे काही उत्पादन घेतलं जातं किंवा उत्पादनाचं तंत्र स्वीकारलं जातं किंवा एक घटक परिवर्तनीय त्याला उत्पादन फल असं म्हणतात. अल्पकाळात उत्पादनाच्या एकाच घटकात बदल करून इतर सर्व घटक स्थिर ठेवून वस्तूच्या उत्पादनात वाढ करणं शक्य असते. उत्पादनाच्या अशा पद्धतीस बदलत्या प्रमाणाचा नियम असेही म्हणतात. आणि उत्पादनाच्या या प्रकारात काही घटक स्थिर तर काही घटक बदलते असतात. आणि आता एक सूत्र दिलेलं आहे QX ABCD. QX बरोबर X वस्तूचे परिणाम, F म्हणजे कार्यात्मक फलन, A म्हणजे उत्पादनातील बदलता घटक आणि
सी डी म्हणजे उत्पादनातील स्थिर घटक. ए फक्त बदलता घटक, बाकीचे सर्व घटक स्थिर आहेत. आणि टी म्हणजे स्थिर तंत्रज्ञान, जे तुम्ही तंत्र टेक्नॉलॉजी वापरला आहे त्यालाच टी म्हणतात. अशा पद्धतीने या ठिकाणी स्थिर घटक आणि बदलतं घटक असे विभाजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी लघुलिपिक शून्य स्थिर वापरलेले. समजा एखाद्या वस्तूच्या उत्पादनात केवळ श्रम आणि भांडवल हे दोनच घटक वापरले जात असतील तर अल्पकालीन उत्पादन घटक हे पुढीलप्रमाणे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतील किंवा पुढीलप्रमाणे सांगता येतील. QX बरोबर F(LK). QX म्हणजे X वस्तूचे उत्पादन परिणाम, F म्हणजे कार्यात्मक फल, L म्हणजे श्रमाचे परिणाम घटक आणि K म्हणजे भांडवलाचे परिणाम ते स्थिर घटक. वरील उत्पादन फलनात भांडवलाचे प्रमाण हे स्थिर मानलेले आहे आणि श्रमाच्या प्रमाणात मात्रेत बदल करून उत्पादन घेणं आणि उत्पादन घेण्याच्या या प्रक्रियेस अल्पकालीन किंवा घटक परिवर्तनीय उत्पादन फल असं या ठिकाणी म्हणतात. अशा पद्धतीनं उत्पादन फलन प्रकारामध्ये पहिला प्रकार हा अल्पकालीन उत्पादन फल. त्यानंतर दीर्घकालीन उत्पादन फल. दीर्घकालीन उत्पादनात सर्वच घटकामध्ये बदल करणं शक्य असते, फार मोठा कालखंड असतो आणि दीर्घकाळात उत्पादनाचे स्थिर परिवर्तन केल्यास उत्पादन परिणामात घडणाऱ्या बदलाचे विवेचनसुद्धा करता येतं आणि हे दीर्घकाळामध्ये शक्य आहे, कारण दीर्घकाळात सर्वच घटकात आपण बदल करू शकतो. कालखंड मोठा असतो आणि त्यामुळे याला सर्वच घटकात बदल करता येणारा कालखंड, म्हणून याला दीर्घकालीन उत्पादन किंवा परिवर्तनीय उत्पादन फल असं म्हणतात. या उत्पादन फलाच्या प्रकारात सुद्धा सूत्र दिलेलं आहे. XFABCDNT म्हणजे X वस्तूचे परिणाम, F कार्यात्मक परिणाम आणि ABCDN हे घटक आहेत बदलणारे आणि N म्हणजे T म्हणजे स्थिर तंत्रज्ञान. अशा पद्धतीचं दीर्घकालीन उत्पादन फल. अशा पद्धतीनं आज आपण अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फल संकल्पना पाहिली. त्यामध्ये उत्पादन ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, व्यापक आहे, त्यातून उपयोगितेची निर्मिती केली जाते. भूमिश्रम भांडवलाच्या सहाय्याने अनेक नवीन वस्तूंचं उत्पादन केलं जातं. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी डॉक्टर सेवा, वकील सेवा, शिक्षक सेवेचा सुद्धा समावेश उत्पादनामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. उत्पादनाची व्याख्या पाहिली. आधुनिक सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं की उत्पादन क्रिया म्हणजेच उत्पादन. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं की मानवनिर्मित वस्तू, नैसर्गिक वस्तू यांच्या प्रयत्नाने किंवा भांडवली वस्तू यांच्या तंत्रज्ञाने एखाद्या विनिमय मूल्य वस्तूची निर्मिती करणं किंवा उपयोगितेची निर्मिती करणं त्याला त्याने उत्पादन म्हटलेलं आहे. मग उत्पादन फल हा एक भौतिकशास्त्राच्या माहितीवर आधारलेली संकल्पना आहे. हा अभियांत्रिकी शास्त्राचा विषय आहे आणि मग यामध्ये उत्पादन फल म्हणजे काय आणि उत्पादन फलनाची व्याख्या आणि उत्पादन फलनाचे प्रकार, यामध्ये अल्पकालीन एक घटक स्थिर ठेवून दुसऱ्या घटकात बदल करणे आणि दीर्घकालीन सर्वच घटकामध्ये बदल करता येणे शक्य असतं, यालाच परिवर्तनीय उत्पादन फल असं म्हणतात. अशा पद्धतीनं आज आपण उत्पादन फल संकल्पनेचा या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.